आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. रेड हा वापरलाय. वाह, चांगली तयारी सुरू आहे. म्हणजे काय, माझ्या बहिणीचं लग्न आहे, मग मी तयार नाही होणार तर कोण होणार? हो, म्हणजे तुम्ही मुलीकडचे का? हो, म्हणजे असं नाही काही असंच आहे. आता बोलला ना माझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे, माझं असं आहे. अच्छा, म्हणजे तसं आहे तर मग मी मुलाकडनं आहे आणि आम्ही आमची तयारी छान करू, कळलं का? बरं, एंगेजमेंट आहे तर आमची खातिरदारी, मानपान सगळं नीट झालं पाहिजे. आमच्याशी जरा अदबीने वागलं पाहिजे. अवश्य अवश्य, तुमचं मानपान तर आम्ही करणारच, पण काय आमच्या मुलीची खातिरदारी तुम्ही घेतली पाहिजे. तिला जर काही झालं तर याद राखा. काय काय भारी मजा येईल ना. मला हे खूप आवडतं ते. आता लग्न आहे ना आपल्या घरात, तर सगळं प्रसन्न आहे बघ, सगळे आनंदी आहेत, वातावरण असं छान आहे एकदम. खरंय आशू, मला तर काही कळतच नाही अरे. म्हणजे मी नेमकी कुठे मदत करू? घरात सगळी मदत करायची, रॉकीचं सगळं घ्यायचंय, बापरे काय काय करायचंय मला. काय बघ, आपल्याकडे खूप जण आहेत, सो इथे लक्ष असं काही द्यायलाच पाहिजे असं नाही. तू रॉकीकडे जाऊ शकते, त्याच्या जवळ थांब जरा, त्यालाही बरं वाटेल. हो का? तुला एक सांगू का? काय सांगायचं? माझा ना नवरा आहे एक, जो खूप समजूतदार आहे अरे. अच्छा, मला तो एवढा आवडतो ना, असं वाटतं परत लग्न करावं त्याचं. असं वाटतं तुला? परत लग्न करा? ओके यार, काय आहे, तुझा नवरा आहे ना तुझा एक, त्याची जी बहीण आहे तिची एंगेजमेंट आहे, तिची एंगेजमेंट झाली की डायरेक्ट आपण लग्न करू. चालेल ना. तू ना जरा छान मस्त पैकी मला लग्नासाठी विचार, मग मी विचार करीन आणि मग तुला सांगेन लग्न करायचं की नाही. अच्छा अच्छा अच्छा, मी विचारल्यावर तो विचार करणार आणि मग सांगणार. ओके चालेल. तर वेगळीच शिवा दिसते मला इथे. ही आहे खुश शिवा, खुश शिवा आणि नेहमी अशीच असणार आहे. चालेल मला. यार मला खूप भारी वाटतं. मलाही खूप भारी वाटते. ऐका ना, बारीक नाही काय आपण हे करायलाच पाहिजे का? थांबा. म्या काय म्हणते, त्या बाईला जर राग आला ना तर माझं काम जाईल. अरे मग एक मिनिट, जाऊ दे काम, एवढं कशाला घाबरताय? ती बाई आहे ना, सगळ्या बायकांना सांगून ना माझी बदनामी करेल. अरे एक मिनिट, हे बघा, तुम्हाला कळतंय का? तुम्ही आत्ता जर आवाज नाही उठवला ना तर हे नेहमी सहन करावं लागेल. चालणार आहे का? हा, सहन कराल एवढं रोज? नाही नाही, म्या नाही सहन करणार. मग झालं तर. हे बघा, स्वाभिमान महत्वाचा आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय की नाही? करताय ना? मग त्या एवढं का बोलल्या तुम्हाला? मी ना आता फक्त अद्दल घडवते त्यांना, बाकी काही नाही, टेन्शन घेऊ नका. मग तर कोणीच असेल, है ना? तुम्ही रेडी आहात ना आता? सगळे आता तयार आहेत. तयार म्हणजे काय? आणि मी जे काय सांगितलंय ते लक्षात आहे ना? म्हणजे काय? काय रे? हे पागल, दिसत नाही का समोरून कार येते ती? कोण आहात तुम्ही? सांगतो कूल. आधी बाहेर या, बाहेर या. अमीन, अरे कोण आहात तुम्ही? कशाला त्रास देताय? ओ ताई, त्रास तर तुम्ही देताय आमच्या शीला ताईंना. बाहेर या, चला. ए, कोण आहात रे तुम्ही? परत तोच प्रश्न. शीला, हिला सांग आपण कोण आहोत प्लीज. शीला, कोण माणसं आहे ती? काय चाललंय आणि काय जत्रा भरली आहे? जत्रा काय जत्रा? लवकर बाजू लावा, नाहीतर मी. नाहीतर काय? काय करायचं ते कर, आम्ही काय सरकणार नाही. का त्रास देताय मला? मी सांगते, सगळं सांगते, पण आधी मला सांगा की आपल्या देशात खूप मोठमोठी माणसं होऊन गेली ना, जे म्हणाले शिक्षण खूप गरजेचं आहे, शिक्षणाने समाजाचा विकास होतो, बरोबर?
काय हवंय तुम्हाला? सांगते पण तुम्ही सांगा ना आधी, शिक्षणाने समाजाचा विकास होतो का नाही? होतो. मग तुम्ही एवढे शिकलेले आहात, तुम्ही का आमच्या शीलाताईंना शिक्षणावरनं बोलताय? कारण ना तुमची लायकीच ती आहे. शिक्षण करताय म्हणजे आमच्या डोक्यावर बसायचं नाही आणि स्वतःची जागा विसरायची नाही. लक्षात ठेव जरा. आणि काय ग, काय लायकी आहे रे तुमची? लायकी नाही काढायची हा माझी नाही ह्यांची. आम्ही गरीब आहोत, लाचार नाही. कळलं ना? तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगते. तुम्ही काय माझे मालक नाही. मी फक्त तुमच्याकडे काम करते. आणि हो, देश कवाचा स्वतंत्र झालाय. तुमच्याकडे जर नागरिक शास्त्राचं पुस्तक असेल ना, तर ते उघडा आणि वाचा. 15 ऑगस्ट 1947 इंडिपेंडेन्स डे. यू आर राईट. हे बघा, तुमचं हे काम आहे ना, गेला खड्ड्यात. ज्ञान नाही करत तुमच्याकडे काम. ए, मलाही गरज नाहीये तुझी. मी पण बघते ना तुला कुठे आणि कशी नोकरी मिळते ती. मग शिकत बस काय शिकायचंय ते. शिक्षण करून मोठे झेंडेच लावणार आहे ना जशी काही. मला नाहीच कळतं ना आम्ही काय बोलतोय ते. नाही ठीक आहे, हरकत नाही. आम्ही इंग्लिशमध्ये काहीतरी लिहून आणलंय, ते जरा वाचा तुम्ही. मग तुम्हाला कळेल की आम्ही काय शिकलोय आणि तुम्ही कुठल्या गोष्टीला सपोर्ट करायला पाहिजे. बाजूला हो सगळे, नाहीतर पोलिसांना तक्रार करेन मी. हा कराय, हे असं नाही ऐकणारे. तुम्ही आपलं काम करा. हे लावा ते लावा. काय चाललंय हे सगळं? तुला तरी इंग्लिश मध्ये कळत नसेल ना, तर मराठीत सांगू. The purpose of education is to turn mirrors into windows. Education is what remains after one has forgotten what one has learned in school. Education is the movement of darkness to light. सॉरी शिला, खरंच चुकलं माझं. मी तुला नवीन पुस्तकं घेऊन देईन, प्रॉमिस. आणि तुम्हा सगळ्यांना थँक्यू. तुमच्यामुळे मला शिक्षणाचं महत्त्व कळलंय. शिक्षणाने ज्ञान वाढायला हवं, गुरमी नाही. आज ना उद्या माझ्या मुलांवर पण हा परिणाम होऊ शकतो. सो सगळ्यांना थँक्यू आणि सॉरी सुद्धा. अगं ताई, सॉरी नका म्हणू. मला फक्त माझा रिस्पेक्ट हवा होता. अगं तो तुला मिळालाच आहे आणि तुझी नोकरी सुद्धा. मिशन कंप्लीट भाई लोग. अरे कडक.